आता जोरात आवाज आला पाहिजे। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट, राज्यमंत्री दिलीपजी कांबळे, खासदार संजय नाना काकडे, खासदार अनिलराव शिरोळे, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीताताई, श्वेता शालिनी, सर्व उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। वडगाव शिरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची मोठी सभा आजपर्यंतच्या इतिहासात झाली नाही, ती आज पहिल्यांदा होते। तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आपल्या कार्यक्रमाला राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आवर्जून उपस्थित झालेत, त्यांचं मी स्वागत करतो। आपल्या सर्वांना नववर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो, या महाराष्ट्राच्या मातीला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या दोन गोष्टी, एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये झालं पाहिजे, दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक या देशामध्ये झालं पाहिजे। आणि त्या दोन्ही गोष्टी आपण पूर्ण करणार आहात। तुम्ही भूमिपूजन करून काम सुरू केलंय। मी वडगाव शहरातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो। पुणे शहराला हवी असणारी मेट्रो आपण मंजूर करून घेतली, त्याचं काम आपण सुरू केलंय, त्याबद्दल देखील अभिनंदन करतो। आणि तुमच्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्या सर्वांना अपेक्षित असणारं हे 3 कामं आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी केलेत। सर्वांनी दोन्ही हात वरती करायचेत आणि आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना मानवंदना द्यायची आहे। सर्वांनी हात वरती करायचे, दोन्ही हात वरती करा। धन्यवाद। आज खरोखरच न भूतो न भविष्यतो अशी संख्या मला पाहायला भेटते। सगळे उत्साही लोक। मला आठवतंय एक जमाना होता 2001 2000चा असेल, त्यावेळी आम्ही 15-20 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा हलवत इथं काम करायचो। आणि आज पाहतोय इथं बसायला जागा भेटत नाहीये। 15-20 हजारांपेक्षा जास्त संख्या आज मला पाहायला भेटते। मला खरोखर मनापासून अभिमान वाटतोय। 15 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे। आता भारतीय जनता पार्टीची हवा सुरू झाली आहे। देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार चांगलं काम करतंय। राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार चांगलं काम करतंय। या देशाला, या राज्याला विकासावरती नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय। आता पुणे महानगरपालिकेची वेळ आली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चाललाय। बेसिक सुविधा या नागरिकांना भेटत नाहीयेत। कचऱ्याची समस्या वाढली आहे, पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, रस्त्यांच्या समस्या आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, सांगण्यासारख्या शेकडो समस्या आहेत। परंतु बंधूंनो आणि भगिनींनो, जोपर्यंत पुणे महानगरपालिकेवरती भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्य आहे, भ्रष्ट काँग्रेसचं राज्य आहे, तोपर्यंत पुणे शहराची प्रगती होऊ शकणार नाही। म्हणून आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांना मी विश्वास देतो, एवढे सगळे नागरिक आपल्या समोर आहेत, पुणे महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही।
आणि वडगाव शहरी मतदारसंघातून जास्तीत जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील। आज देशात जातीयवादाचं राजकारण बंद करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, प्रांतवादाचं राजकारण बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण भारतीय जनता पार्टी वेगळे विचार घेऊन पुढे चाललेली पार्टी आहे। सत्ता आमच्यासाठी साध्य नाहीये, सत्ता आमच्यासाठी साधन आहे। गोरगरिबांचं काम करण्याची, कामगारांचं काम करण्याची, जनतेचं सेवा करण्याचं हे एक माध्यम आहे। म्हणून आगामी काळामध्ये पुण्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी, पुण्याच्या विकासासाठी पुणे महानगरपालिकेवरती सत्ता येणं गरजेचं आहे। आम्हाला या शहरामध्ये परिवर्तन करायचं आहे। परिवर्तन फक्त सत्तेचं नाही, परिवर्तन व्यवस्थेचं आहे, परिवर्तन समस्येचं आहे। हे परिवर्तन करायचं आहे आणि मला विश्वास आहे समोर बसलेले हजारो नागरिक या परिवर्तनाच्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील होतील। वडगाव शहरी मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं। गेल्या विधानसभेच्या वेळेला त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? इथल्या चहावाल्यांकडनं, भाजीवाल्यांकडनं हप्ते मागितले जात होते। कोणाला घर बांधायचं असेल तर त्याच्याकडनं 25,000 50,000च्या पावत्या इथले स्थानिक लोकप्रतिनिधी करायचे। त्यानंतर विटा, वाळू, सिमेंट, स्टील सगळं त्यांचंच घ्यायचं। ही दादागिरी मोडण्याचं काम तुमच्या आमदाराने केलं। म्हणून आज जनतेला कोणाची पावती करावी लागत नाही, कोणाला जबरदस्तीने स्टील घ्यावं लागत नाही, कोणाला सिमेंट घ्यावं लागत नाही, कोणाला खडी घ्यावं लागत नाही। परंतु बंधूंनो, अजूनही थोडं त्यांचं काम शिल्लक आहे। जे नगरसेवक इथं राष्ट्रवादीचे आहेत त्यांना घरी बसवल्याशिवाय काही काम अजून जे आपण ठरवलंय ते पूर्ण होणार नाही आहे। म्हणून आगामी महापालिकेमध्ये जे भ्रष्टाचारी, दादागिरी करणारे लोक आहेत, जे दहशत माजवणारे लोक आहेत, त्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे। वडगाव शहरी आपल्याला भ्रष्टाचार मुक्त, भयभीती मुक्त निर्माण करायची आहे, टँकर मुक्त करायची आहे, टँकर माफियांना घरी बसवायचं आहे आणि या वडगाव शहरीच्या मतदारसंघामध्ये पुणे शहरामध्ये विकासाची गंगा पुढे न्यायची आहे। आज या गार्डनच्या निमित्तानं आपण सर्वजण पाहतोय या भागामध्ये वडगाव शहरीमध्ये पूर्वी भाजपचा एक नगरसेवक होता, आता 2 नगरसेवक झाले। या 2 नगरसेवकांनी एवढं मोठं गार्डन या प्रभागामध्ये केलं। जर इतर प्रभागांमध्ये जर आम्हाला संधी मिळाली तर इतर प्रभागांमध्ये देखील आम्ही याच प्रकारचा विकास करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो। आणि या प्रसंगी जास्त बोलत नाही, आपल्या सर्वांना माननीय मुख्यमंत्री महोदयांचं बोलणं ऐकायचं आहे, त्यामुळे मी आपलं भाषण थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।